संगमनेर शहरालगत 2 BHK रो बंगलोची बुकिंग सुरू। कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग, 24 तास पाणी, आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन, संपूर्ण RCC बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा। संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी, ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी, प्लॉट नंबर 2 संगमनेर। 9850 86 37 00 आणि 9921 38 89 08। मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या निषेधार्थ राहुरीच्या तहसील कार्यालयावर ओबीसी समाजानं मोर्चा काढलाय। मराठा आरक्षणासंदर्भात शासनानं जो GR काढलाय त्यावर हरकती नोंदवण्यासाठी आज तहसील समोर ओबीसी समाजाच्या वतीनं निदर्शनं केली गेली आणि तहसीलदार मिलिंद कुलथे यांना निवेदन दिलं गेलंय। 26 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनानं मराठा आरक्षणासंदर्भात GR काढलाय, त्याला ओबीसी समाजानं विरोध केलाय। मराठा समाजाला मराठा आरक्षणाअंतर्गत सगळे सोयरे या धर्तीवर कुणबी प्रमाणपत्र देण्याचं या GR नुसार आश्वासित केलं गेलंय। यामुळे ओबीसी समाजात भीतीचं वातावरण तयार झालंय। शासनाचा हा निर्णय मूळ ओबीसींवर अन्याय करणारा आहे। त्याविरोधात शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारशीवरून कुणबी प्रमाणपत्र देणं हे घटनाबाह्य आहे। त्या संदर्भात सर्व ओबीसी समाजांना हरकती नोंदवाव्यात असं आवाहन राहुरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये ओबीसी समाजाच्या वतीनं केलं गेलंय। राहुरी तालुका शहरातील सर्व सकल ओबीसीच्या व भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांना सर्व ओबीसी समाजाच्या वतीने जो 1-3-4 दिवसापूर्वी आमचे ओबीसी झोपेत असताना महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतला तो रद्द करावा यासाठी सर्वांच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। आणि खरं तर आम्ही सर्व ओबीसी समाजाच्या वतीने या सरकारचा निषेध करतो। त्यांनी जो आता निर्णय घेतलेला आहे तो मागे घ्यावा आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून समस्त ओबीसी बांधवांना विनंती करतो का 3 ऑक्टोबरला जो ओबीसी महाएल्गार भटक्या विमुक्ताचा जो महाएल्गार मेळा होणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या अस्तित्वाच्या प्रश्नासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्या मेळावा कसा उच्चांकी होईल याची सर्वांनी काळजी घ्यावी। ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, पण ते शुद्ध फसवणूक करून त्यांनी त्यांचा शब्द फिरवलाय। आमचा मराठा आरक्षणाला अजिबात विरोध नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्यावं आणि ओबीसीला आरक्षणाला धक्का लावू नये। तरी आम्हाला फसवणाऱ्या या सरकारचा मी निषेध करतो आणि सर्व समाज बांधवांनी सर्व ओबीसी समाजाने नगरच्या मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं एवढी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो। आज तहसीलदार साहेब राहुरी येथे राहुरी तालुक्यातील सर्व 350 ओबीसी समाज बांधवांचे सर्व प्रतिनिधी सरकारला निवेदन देण्यासाठी उपस्थित आहेत। त्याचं कारण म्हणजे गेल्या 4 दिवसापूर्वी जो शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने जो आरक्षणाचा निर्णय घेतलाय तो GR सगळे सोयऱ्यांचा GR असेल तो तात्काळ रद्द करावा। त्याचप्रमाणे 3 तारखेला ओबीसीचे नेते छगनराव भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो एल्गार महामेळावा नगर येथे होत आहे त्यासाठी बहुसंख्येने सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आपल्या मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। राहुरी तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने माननीय श्री तहसीलदार साहेब यांना ओबीसी समाजावर शिंदे सरकारने केलेल्या अन्यायासंदर्भात निवेदन देण्यासाठी जमा झालेल्या सर्व ओबीसी समाजांच्या ज्या मागण्या आहेत आणि शिंदे सरकारने मराठा समाजाला जे प्रेम दाखवलं आहे अचानक ते प्रेम म्हणजे सरकारची जी अधिसूचना दिली ती अगदी पाटे झोपेतून उठलेल्या आणि लिहिलेल्या प्रेमपत्रासारखी दिली। ते प्रेमपत्र रद्द करून ओबीसी समाजावरचा होणारा अन्याय दूर करण्यासाठी माननीय तहसीलदार साहेबांना इथं निवेदन देतोय आणि तहसीलदार साहेबांना विनंती करतोय की आमच्या निवेदनाचा पाठपुरावा त्यांनी महाराष्ट्र शासनाला करावा अशी सकल ओबीसी समाजाच्या वतीने मी विनंती करतो। कचेरीवर ओबीसी समाज बांधवांवर जो काही महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की सरसकट नाही का मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावं, त्या दृष्टिकोनातून प्रत्येक ओबीसी बांधवामध्ये अतिशय तीव्र अशा प्रकारची नाराजीचं चित्र दिसून आलं। वास्तविक पाहता मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी कुठल्याही ओबीसी बांधवाचा बिलकुल विरोध नव्हता, परंतु त्यांनी असा वेगळा समजच करून घेतलाय की नाही आम्हाला आरक्षण पाहिजे तर फक्त ओबीसी मधूनच पाहिजे। कुठल्याही प्रकारचा ज्याला आपण म्हणतो की कायद्याचा अभ्यास किंवा अत्यंत बारकाईने याच्यामध्ये किती लोक आहे काय अभ्यास न करता महाराष्ट्र शासनाने देखील हा जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये
आमच्या ज्या भावना होत्या त्या माननीय तहसीलदारांपर्यंत आम्ही पोहोचवल्या आणि मी आजच्या या माध्यमातून असं सांगू इच्छितो की गेल्या 3 तारखेला जो काही एल्गार मेळावा आहे, या एल्गार मेळाव्यामध्ये ओबीसी समाजातल्या सर्व बांधवांनी, महिला भगिनींनी या ठिकाणी एकजुटीने येऊन आपल्या भावना व्यक्त कराव्या। यावेळी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया, लेझर शस्त्रक्रिया, किडनी विकार, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, वंध्यत्व निवारण, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, यूरो सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, 100 बेडची सुविधा, सुसज्ज अपघात विभाग, ट्रॉमा केअर युनिट, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, हृदयविकार, डायबिटीज, ब्लड प्रेशर। धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजनेमाळा, नवीन नगर रोड, संगमनेर।